वाटतंय की मी काहीतरी स्वप्नामध्येच आहे करून आता सध्या. कारण म्हणजे असा विचारच कधी म्हणजे करू शकत नाही. कारण बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केला ह्या वास्तूपासून म्हणजे दुसरीकडे जाण्याचा 2-3 वेळा असं झाला प्रयत्न. पण आम्ही परत तिथेच आलो त्या वास्तूमध्ये. काय माहिती नाही मॅग्नेट काय होतं काय माहिती नाही, पण तिथे तिने बोलवूनच घेतलं आम्हाला. आणि अशा प्रकारे म्हणजे ते हे झालं सगळ्यांचं, म्हणजे दोन्ही मुलांचं पण आणि तुमचं एवढं प्रेम म्हणजे आहे आमच्यावर, आणि ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. पण आता काय झालं की आळंदीला जेव्हा सर गेले त्यावेळेला आळंदीची माऊली ती काय सोडायला तयार नाही आम्हाला तिथून. आणि आम्हाला त्या माऊलीने जिवंत ठेवलं खरं म्हणजे, असं म्हणायला हरकत नाही. आणि ती माऊली म्हणजे कशी आपली आईच आहे असं, अशा प्रकारे आमच्यावर तिने प्रेम केलं. त्यामुळे आम्हाला म्हणजे असं आता काय करू शकतो, सरांचं हे ऐकणं आपलं गरजेचंच आहे. आता तुम्हाला माहिती आहे तर माझं पण मन आईवाला म्हणजे मुलांचं पण ऐकणं, वडिलांचं की ते आपल्या चांगल्यासाठी सांगतायत. आणि तुम्हाला पण माहिती आहे की आता तुम्हाला पण माहिती आहे की सरांचं ऐकणं हे आपलं म्हणजे कर्तव्यच आहे, की त्यांचं ऐकलं तर आपलं पुढे सगळं चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना ते चांगली सेवा पण देऊ शकतात पुढे जाऊन अजून पण. तर ते पण होईल. आणि हा सगळा विचार घेऊन आम्ही म्हणजे काळजावर दगड ठेवून आम्ही इथून आता म्हणजे जागेचं म्हणजे आम्ही म्हणजे सरांनी ही जागा घेताना 200च्या वर जागा त्यांनी बघितल्या आणि त्याच्यानंतर ही आम्ही जागा घेतलेली आहे. मुंबईपासून भरपूर जागा बघितल्या त्यांनी, पाणी न घेतलं काय नाही. आणि असे एकटेच ते प्रयत्न करत होते आमच्या घरामधून आमच्यासाठी जागेसाठी, की मुलांच्या प्रगतीसाठी. आमच्या म्हणजे सासऱ्यांनी सांगितलं आजोबांनी की तुम्ही घ्या म्हणून सरांनी स्वतः लोन काढून ही आम्ही जागा घेतलेली आहे असं. वडिलांनी थोडीफार मदत केली आणि असं ते अशी जागा आमची आहे की लकी जागा आहे आमच्यासाठी ती ठरलेली आहे. आणि तर मुलांचं शिक्षण वगैरे सगळं त्याच्यात झालेलं आहे, प्रगती झाली आमची तिथे सगळं. तर आता काय सरांचं ऐकणं पण आपलं गरजेचं आहे पुढच्या आपल्या प्रगतीसाठी सगळ्या. आणि तिथे पण माऊली आहे, त्या आम्ही तिथे माऊलीला इथे सर गेल्यापासून बऱ्याच जणांनी म्हणजे जे कधी गेले नव्हते ज्ञानोबा माऊलीच्या दर्शनाला त्यांनी पण त्या माऊलीचं दर्शन घेतलंय. हा मोठा आनंद आहे आम्हाला की तिथे येऊन लोकांना माऊलीचं दर्शन होत आहे तिथे असं. आणि खूप म्हणजे तिथे एवढं आहे माऊलीच्या दर्शनात की एकदा माणूस गेला ना का 15-15 दिवसांनी तो माणूस येणारच तिथे दर्शनासाठी, एवढी ओढ लागते तिकडे जाण्याची. आणि आम्हाला असं एक दिवस नाही गेलं मंदिरात तर असं वाटतं काहीतरी आपण चुकलोय म्हणून आज, आणि जावंच लागतं ते तिथे. एवढं म्हणजे ती आपले मॅग्नेट लावून ती माऊली बोलून देते आपल्याला. तर हे आम्हाला म्हणजे आम्ही आता तिकडे चाललोय म्हणजे काय ते आता सरांचा आदेश आहे तो आम्हाला पाळला पाहिजे. ह्या चाललेलं तर तुम्ही सगळे समजून घेणारच आहात. म्हणजे आम्हाला दुःख पण होत आहे आणि म्हणजे आपल्या प्रगतीसाठी सगळ्यांच्या तिकडे आम्हाला जाणं पण गरजेचं असं झालंय. तर तुमच्यामुळे तुमचे आशीर्वाद आमच्या सतत कायम आहेत. पूर्ण पंचरत्न सोसायटीने पण आम्हाला खूप प्रेम दिलं, लक्ष्मी सोसायटीने पण आमचे सगळे कार्यक्रम म्हणा, पूर्ण माडा कॉलनीने पण खूप. आणि मुंबईमध्ये पण आमच्या म्हणतात ना की काल आम्ही जेव्हा आलो तेव्हा असा योग आला की आम्हाला डायरेक्ट सिद्धिविनायकने म्हणजे दर्शनाला बोलवून घेतलं. आणि पूर्ण आरती पूर्ण सिद्धिविनायकची म्हणजे गेलो आणि आरतीच चालू झाली की आम्ही कुठे म्हणजे एवढं पुण्यावरून दमून येऊन आम्ही डायरेक्ट आरतीलाच उभं राहिलो तिथे सिद्धिविनायकच्या. तर असं छान दर्शन सिद्धिविनायकचं आम्हाला जर काल झालं माऊलीचं. आणि तिथून मग आम्ही घरी आलो उशिरा, 10 वाजले आम्हाला यायला घरी. म्हणजे आम्ही सकाळी 10 वाजता घर सोडलेलं ते रात्री 10 वाजता बरोबर घरात आलो. तर असं कालचं आमचं म्हणजे आलो ते डायरेक्ट दादरला उतरलो आणि तिथून सिद्धिविनायकचं दर्शन झालं काल छानपैकी. आणि आज तुमचं सगळ्यांचं दर्शन होत आहे. तर तुमचं प्रेम आहेच आम्हाला सगळं लाभलेलं भरपूर, ते कधीच नाही विसरू शकत आहे. तर आता सरांचा आदेश असल्यामुळे आम्हाला तिकडे जाणं गरजेचंच आहे. आणि सगळ्या कल्याणासाठीच म्हणजे आमच्या, कारण आपलं सगळ्यांचं पण कल्याण होणार आहे त्याच्यात, म्हणून आम्ही तिकडे जातो.